प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कधीही करू नका ही 5 कामे, अन्यथा भिकारी व्हाल. मित्रांनो, बऱ्याचदा आपण कळत नकळत अशा काही गोष्टी, अशा काही चुका करतो की ज्या आपल्याला खूप महागात पडू शकतात. कारण या केलेल्या गोष्टी सहज जरी घडलेल्या असल्या तरी त्या शास्त्राच्या विरुद्ध असतात. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावरती होतात. आपल्या भविष्य काळावरती, वर्तमान काळावरती याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण अशा 5 चुका पाहणार आहोत की ज्या आपण कधीही करू नये, अन्यथा आपल्याला दरिद्रता येते आणि मग त्याचे अशुभ परिणाम आपल्यावर होतात. चला तर मग पाहूयात अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत. मात्र व्हिडिओ पुढे पाहण्याआधी अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर पहिली गोष्ट आहे, कधीही सकाळी उशिरा उठू नये. जर तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर लक्षात घ्या की तुमचं नशीब देखील उशिराच उजाडणार आहे. कारण जो व्यक्ती सकाळी लवकर उठतो, ज्या घरामध्ये सकाळ लवकर उजाडते, त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा वरद हस्त असतो. अशाच घरामध्ये माता लक्ष्मी राहते, वास करते. त्यामुळे दररोज सकाळी लवकर उठा. दुसरी गोष्ट म्हणजे, बरेच जण वर्किंग वुमन असतात किंवा घरातली सगळीच व्यक्ती कामाला जात असतात. त्यामुळे संध्याकाळी घरामध्ये दिवाबत्ती होत नाही. तर अशा घरामध्ये कधीही धनाचा, ऐश्वर्याचा, समाधानाचा प्रकाश पडत नाही. भले तुम्ही उशिरा या, मात्र उशिरा आल्यावर का होईना संध्याकाळी तुमच्या घरामध्ये दिवाबत्ती ही झालीच पाहिजे. देवासमोर दिवा लावा, उदबत्ती लावा आणि नमन करा. जर घरात तुळस असेल तर तुळशीमध्ये सुद्धा अवश्य दिवा लावा. तिसरी गोष्ट म्हणजे, बऱ्याचदा आपण दाढी, केस कापणं या गोष्टी गुरुवारी किंवा सोमवारी करतो. तर कधीही गुरुवारी आणि सोमवारी दाढी करणं, केस कापणं या गोष्टी करू नका. त्याने सुद्धा आपल्याला दरिद्रता येऊ शकते. त्याचे अशुभ परिणाम आपल्यावर होतात. चौथी गोष्ट म्हणजे, गुरुवारी मांसाहार करणं. कधीही गुरुवारी मांसाहार करू नका. आणि तुमच्या कुलदैवतेचा जो वार आहे त्या दिवशी सुद्धा मांसाहार करू नका. त्याने सुद्धा दरिद्रता येते. इतकी दरिद्रता की तुम्ही भिकारी सुद्धा होऊ शकता. पाचवी गोष्ट म्हणजे, सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये कधीही झाडू मारू नका. कारण असं म्हणतात की तिन्ही सांजेच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मी घरात येत असते आणि कचरा किंवा झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं. जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळी झाडू मारला तर त्या झाडू मारण्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही घराबाहेर लोटता असं सूचक होतं. त्यामुळे कधीही तिन्ही सांजेच्या वेळी, तिन्ही सांजेच्या नंतर घरामध्ये झाडू मारू नका.